तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज आहे आपल्या भावाचं लग्न आणि त्या दिवशी सर्वात पहिले सकाळी त्याला लावली हळद वगैरे. हळद वगैरे लावून झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ काढून नंतर आलो मित्रांनो बाहेर गाडी सजवायला, कारण की आज आपण जाणार आहे बाराती बनवून, तर मग आपल्याला गाडी सजवायची होती. आपल्या भावांनी जे काही मटेरियल आणलं होतं ते घेऊन पटापट आपण गाडी सजवली, कारण की आपल्याला जायचं होतं लवकर. आपल्याला थोडं लेट झालं तरी पण रस्त्यात थांबवलं आपल्याला, कारण की पुढं ड्रोनने व्हिडिओ शूट करत होते. मग तिथून आलो आमच्या वहिनीच्या गावामध्ये आणि मित्रांनो मग इथून फुल धिंगाणा चालू झाला बघा तुम्ही. I will not give you up this time, darling, just kiss me slow. Your heart is all I own, and in your eyes you're holding mine. Baby, I'm dancing in the dark, between my arms, barefoot on the grass, we're listening to our favorite song. When you said you looked a mess, माळा वगैरे घालून झाल्यानंतर आपल्या भावानी वहिनीने डान्स केला होता, तर नेहमी एक नंबर होता बघा. आपण याची जास्त क्लिप नाही घेऊ शकलो मित्रांनो, कारण की आपण फोन दुसऱ्याकडे दिला होता, त्यांनी थोडं चुकीच्या अँगलने काढले, पण ठीक आहे जाऊ द्या. तिथून आलो मित्रांनो मग त्यांची जी रसम पारंपरिक my dreams, I hope that someday I'll share her home. I found a love to carry more than just my secrets, to carry love, to carry children of our own. We are still kids, but we're so in love, fighting against all odds. I know we'll be alright this time, darling, just hold my hand, be my girl, I'll be your man. सर्व पूजा वगैरे संपन्न झाल्यानंतर लागल्यानंतर मग मित्रांनो निघालो आपण घरी. आलो पारंपरिक त्यांचं स्वागत वगैरे केलं. When I saw you in that dress, looking so beautiful, I don't deserve this, darling, you look perfect tonight. No, no, no. Baby, I'm dancing in the dark with you between my arms. A few moments later. आईटी क्षेत्र में बेंगलोर से आगे हैदराबाद, आज से अंजलि के साथ अपनी नई खुशियाँ जिंदगी की शुरुआत करेंगे, लेते सभी आप लोगों का आशीर्वाद। जंगल में सबसे बड़ा जीव हाथी अंकित जी और अंजलि आज से बन गए जंगल। आणि मित्रांनो एवढं गरम होतं तर इकडं उन्हाचा पावसाळा चालू झाला होता. मग मित्रांनो लग्न वगैरे झाल्यानंतर त्या दिवशी आपण संध्याकाळी निघालो घरच्याला, कारण की आपण आता भरपूर दिवस झाले इकडं आलो होतो. आपल्याला जवळजवळ 1 हप्ता झाला होता आपण इथं आलो होतो, तर एवढ्या सुट्ट्या आपल्याला भेटत नाही कामावून. मग आवरलं बिवरलं सर्वांनी त्याच दिवशी संध्याकाळी निघालो घराकडं. आणि मित्रांनो आपलं नशीब एवढं भारी आज का बघा तुम्ही, घरी जाताना आपल्याला पूर्ण आरामात सोय, सर्वांना सीट वगैरे भेटलंय. म्हटलं हे पण तुम्हाला दाखवू, कारण की जाताना खूप गर्दी होती. आलो स्टेशनवरती मित्रांनो, बस वगैरे लागली नव्हती, कारण की आपण आलो होतो लवकर. म्हणून मित्रांनो आलो टेम्पोमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून